नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी खानदेशच्या पद्धतीने किंवा खानदेशी मिरचीची भाजी. खानदेशात एखाद नवस किंवा काही शुभ कार्यक्रम असला तेव्हाही वरण भात बट्टी आणि मिरचीची भाजी बनवली जाते. खायला अगदी चटपटीत आणि रुचकर अशी डाळ भातासोबत लागते. कमीत कमी साहित्यात तयार होते आणि झटपटसुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. तर खानदेशी मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ही जाड मिरची किंवा गावरान अशी मिरची घेतली आहे. गावरान मिरची अशी थोडीशी मोठी, जाडसर आणि कमी तिखट पण चवीला भारी असते. या दोन प्रकारच्या मिरच्या असतात. एक कमी तिखट गावरान आणि अगदी थोडीशी झणझणीत पण चविष्ट अशी मिरची असते. तर इथे थोडीशी ही कमी तिखट मिरची मी तीच एक पाव किलो घेतली आणि धुवून घेतली. आता मिरची आपण सर्व पुसून घेऊयात. एका कॉटनच्या रुमालाने सर्व मिरची पुसून घेतली. त्यानंतर आता मिरची चिरून घेऊयात. मिरची लांब आहे, जाडसर आहे, मोठी आहे, तर म्हणून आपण हे तुकड्यांमध्ये करून घेऊयात. तर एवढ्या मिरचीचे मी 3 भागांमध्ये तुकडे करणार आहे. एक 1.5 ते 2 इंचाचे किंवा 1 ते 1.5 इंच एवढे. तर हे पहा, या पद्धतीने 1-1.5 इंच एवढे तुकडे मी करून घेतले. आता 3 तुकड्यांमध्ये झाल्यानंतर मध्ये प्रत्येक तुकड्याला आपण अशा चिरा देऊन घेऊयात 4 भागात. हे पहा, या पद्धतीने सर्व मिरची आपण कट करून घेऊयात, चिरून घेऊयात आणि त्याला अशा वांग्याच्या फोडीसारख्या 4 भागांमध्ये चिरा देऊयात. पण मिरची चिरताना मात्र जो देठाचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा नाही. देठाच्या भागासोबतच आपल्याला मिरची चिरायची आहे. तर देठासहितच मिरची अशी 3 तुकड्यांमध्ये करून मी मध्ये चिरा देऊन अशी मिरची 1 ते 1.5 इंचात कट करून घेतली, चिरून घेतली. सर्व मिरची चिरून झाल्यानंतर यात अगदी पाव ते अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि असं पाखडल्यासारखं करायचं, म्हणजे मीठ सर्व मिरचीला एकसारखं लागेल. जास्त न घालता अगदी थोडंसंच मीठ घालूयात, म्हणजे मिरचीच्या आतपर्यंत मीठ मुरेल. आणि एक 5 मिनटं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मी एक पाव किलो मिरचीसाठी पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतले. सोबतच इथे 2 ते 2.5 चमचा एवढे दही, 1 ते 1.5 चमचा एवढे चणा डाळीचे पीठ घेतले, अर्धा चमचा एवढी मोहरी, 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे घेतले, अर्धा ते 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा एवढी हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर. साखर पर्याय आहे, नाही घातली तरीही चालेल. लिंबाचा रस घालत असणार तर मात्र अर्धा ते पाव चमचा एवढे साखरेचे दाणे मात्र नक्की घाला. आता इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या, एक कढीपत्त्याची डहाळी, अर्धा 1 चमचा कसुरी मेथी आणि मुठभर अशी कोथिंबीर. आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात शेंगदाणे आपण खमंग खरपूस असे भाजून घेऊयात. मंद ते मध्यम आचेवर साल तडकेपर्यंत शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजले आणि आता शेंगदाणे आपण काढून घेऊयात. लिंबाच्या रसाऐवजी दही घातली तर अजूनच ही मिरचीची भाजी फार चविष्ट होते. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. शेंगदाणे आता थंड होऊ देऊयात. तोपर्यंत इथे आपण मिरची भाजून घेऊयात. तर यात पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढे तेल घातले आणि जे आपण घेतलेलं जिरं होतं त्यातील अर्धा जिरे आत्ता घातले. जिरे तळल्यानंतर यात आपण मिरची घालूयात चिरलेली आणि मध्यम ते मंद आचेवर मिरची चांगली यात भाजून घेऊयात. जिऱ्याच्या फोडणीमध्ये मिरची अशी थोडीशी डाग पडेपर्यंत भाजूयात. गॅस मी मध्यम ते मंद आचेवरच ठेवला आहे आणि चांगली मिरची डाग पडेपर्यंत आता भाजून घेऊयात. तर हे पहा, अशी मिरची भाजत आली की तेव्हा मी गॅस आता बंद केला आणि कढईतच मिरची राहू देऊयात, किंवा हवं तर तुम्ही काढूनही घेऊ शकता. आता कढई गरम आहे. मी जास्त डागही काळी केली नाही म्हणून मी कढईतच राहू दिली मिरची. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घातले, याची साल काढून घेतली मी. त्यानंतर लसूण पाकळ्या, थोडेसे जिरे आणि कोथिंबीर घातली. आता हे पाणी न घालताच कोरडंच असं वाटून घेतलं, हे पहा. त्यानंतर आता एका वाटीमध्ये घेतलेले बेसन घालूयात आणि दही आणि बेसन एकसारखं चांगलं आता फेटून घेऊयात. बेसनात कुठेही गुठळी नाही राहिली पाहिजे म्हणून चांगलं हे लोण्यासारखं फेटून घ्यायचं. हे पहा, या पद्धतीने. काही घरांमध्ये किंवा काही ठिकाणी लिंबाचा रसही वापरला जातो, पण त्याऐवजी जर दही घातली तर अगदी क्रीमी आणि अगदी चटपटीत अशी ही मिरचीची भाजी होते. एकदा या पद्धतीने करून पहा. अगदी समारंभासारखी किंवा एखाद्या कार्यक्रमासारखी ही मिरचीची भाजी लागते. कढईत मी मिरची तशीच ठेवली होती, एका ताटात काढून घेतली आणि त्याच कढईत पुन्हा तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घातली. मोहरी चांगली फुटल्यानंतर
आता ह्यात घालूया जो आपण लसूण, जिरे, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालूयात आणि मंद आचेवर चांगलं हे परतवून घेऊया. यातच मी कढीपत्त्याची पानंही घातली. हवं तर तुम्ही तेलातही टाकू शकता, पण तेलात जास्तच मग करपली जातात कढीपत्त्याची पानं, म्हणून मी अशी या कूटसोबतच घातले. हवं तर तुम्ही यात 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाण्याचा कूट करून घेऊ शकता. मिरची जर अगदी कमी तिखट असेल तर, आणि मिरची थोडीशी तिखट असेल तर फक्त जसे की मी इथे फक्त शेंगदाणे, लसूण, जिरे, कोथिंबीर वाटली तसंच तुम्ही वाटून घेऊ शकता. पण थोडीशी झणझणीतच ही भाजी फार छान लागते. मिरची थोडी तिखट आहे म्हणून मी मिरची नाही घेतली वाटणार. जर मिरची तुमची कमी तिखट असेल, अजिबात तिखट नसेल, तेव्हा मात्र नक्की 2 ते 3 हिरवी मिरची शेंगदाण्याच्या कूटसोबत घालून नक्की वाटून घ्या. त्यानंतर आता यात हळद घातली, धने पावडर घातली आणि आत्ताच चवीनुसार मीठ घालून सगळं हे मंद आचेवर मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता यात पाणी घालूयात. मिरची शिजेल इतपत पाणी घालायचं. इथे मी 1 ग्लास एवढं हे पाणी घातलं आणि मोठ्या आचेवर आता याला एक उकळी आली की गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून जे आपण दही आणि बेसन फेटून घेतलं होतं ते यात घालूयात. एकदा तळापासून हलवून घेतले आणि आता मंद आचेवर आपण दही आणि बेसनाचं मिश्रण घातले. मंद आचेवरच आता आपण दही आणि बेसनाचं मिश्रण मंद आचेवर यात मिक्स करूयात. अजिबात गॅस मोठ्या आचेवर करायचं नाही. दह्याचं मिश्रण घातल्यावर दही थोडंसं फाटू शकतं, म्हणून अगदी मंद आचेवरच हे मिश्रण मिक्स करायचं. आधी एक उकळी काढायची आणि त्यानंतर हे मिश्रण घालायचे आणि मंद आचेवर चांगलं हे मिक्स करून घेऊयात. मिरचीच्या आतपर्यंत दही आणि बेसनाचं मिश्रण गेलं पाहिजे इतपत चांगलं मिक्स झाल्यावर पुन्हा गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि यात वरून घालूयात आपण घेतलेली साखर. दही थोडंसं आंबट होतं म्हणून मी साखरेचे दाणे घातले. दही जर चांगलं ताजं फ्रेश असेल तर साखरेचे दाणे नाही घातले तरीही चालेल, पण मिरची तिखट असते म्हणून थोडंसं आंबट असंच दही घ्या. मिरचीची भाजी फार चविष्ट अशी होते. किंवा लिंबाचा रस घालत असणार तेव्हाही तुम्ही साखरेचे दाणे घालू शकता. आता मंद आचेवर मी 1 ते 2 मिनिटाची वाफ दिली, झाकण काढून घेतले, वरून कसुरी मेथी घातली आणि मंद आचेवरच हे सगळं मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिटाची वाफ दिली तर मिरची देठापर्यंत आतपर्यंत चांगली मऊ शिजते आणि सगळं अर्क मिरचीचा यात उतरतो आणि सर्व मसाले किंवा दाण्यांचं कूट, बेसनाचं मिश्रण मिरचीच्याही आतपर्यंत जातो. आता 2 मिनटं मंद आचेवर अशीच ठेवली भाजी, झाकण काढून घेतल्यानंतरही, आणि मंद आचेवर 2-3 मिनटं अशी ठेवल्यानंतर वरून आता भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात. मंद आचेवरच हे सगळं मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, अगदी चटपटीत अशी आपली मिरचीची भाजी झाली आहे. आता मात्र गॅस बंद करूयात. तर तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर अशी आणि क्रीमी एखाद समारंभासारखी ही मिरचीची भाजी झाली आहे. जास्तही घट्ट नाही किंवा अगदीही पातळ करायची नाही, इतपतच ही मिरचीची भाजी ठेवायची. तर हे पहा, अगदी चटपटीत चमचमीत अशी मिरचीची भाजी आपली तयार आहे खानदेशच्या पद्धतीने. वरण भात बट्टीसोबत फार छान आणि टेस्टी अशी ही भाजी लागते. एकदा या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. साधी सोपी रेसिपी, कमीत कमी साहित्यात झटपटही तयार होते. शिवाय चपाती, भाकरी, भातासोबतही खाऊ शकतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपी. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.